केलं चालू सर तुम्ही. आता तो सार्थक येणार आहे का नाही? येईल कधी येईल? थोड्या वेळात. त्याला नव्हतं माहिती 7 वाजता येईल. आता तो 7:30 ला येईल. नाही ते आपल्या दररोज 7 वाजता चालू आहे ना. विज्ञानचा क्लास 7 वाजता. 7च्या नंतर नाही. 7 वाजता. 7 ते 8 ना. 7 ते 8 एक तास. आता तुम्हाला उद्यासाठीचा एक टास्क आहे. काय टास्क आहे? तर तुम्हाला नाही आडवं करतात आडवं. हां अंतरशोध, हिवताप, प्लेग, कुष्ठरोग, हे जे आहेत ना अंतरशोध, हिवताप, प्लेग आणि कुष्ठरोग या 4 रोगाची माहिती तुम्हाला उद्या गुगलवर सर्च करून बघायची काय आहे काय नाही आणि ते मला दाखवायचे लिहून आणून. दाखवायचे ना. हा दाखवायचे. मी उद्या चेक करणार तुमच्यावर. आणि ज्याला काय नाही आलं त्यांनी आणलं नाही त्याच्यासाठी फी डिपेंड ऑन ती नाही ते नाही आकाशी ती नाही लागत तर ती लागते. तेच हे निघले नंतर ही सुरुवातीला ही म्हणजे किती कोणाचा स्टॅमिना आहे ते बघण्यासाठी ती छोटी आणि नंतर मग ही. तर अंतरशोध, हिवताप, प्लेग आणि कुष्ठरोग हे 4 रोग जे आहेत तर त्या 4 रोगाची माहिती तुम्हाला सगळं 4 ते 4 आहे. हा लिहून आणायचे. तुम्हाला पाठ करून नाही यायचे. लिहून आणायचे. सांगा ना पण मी काही सांगणार नाही. तुम्ही गुगलला हुडकायचं. गुगलला टाकायचं डायरेक्ट. जर तुम्हाला गुगलवर ही माहिती नाही मिळाली तर मी तुम्हाला उद्या सांगतो. ते तुमचं टास्क आहे ते तुम्ही करायचं. नाही केलं तर मग हे 2 आहेत. हे एक आहे आणि मग दुसरं ते डिपेंड करतं तुम्हाला कुठलं सूट होते. सर एवढं त्याच्यामध्ये काय अडचण नाही. आणि हे जे रोग आहेत तुम्हाला काल जो तक्ता मी शिकून दिलाय तर त्याच्यासारखा सेम तक्ता काढायचा. तक्त्यामध्ये पहिलं रोगाचं नाव, नंतर कारण, संक्रमणाचे माध्यम, त्याचे लक्षणं, त्याचे उपाय आणि उपचार हे असं सगळं व्यवस्थित त्या 4 रोगांचं माहिती मिळवायची आणि लिहून आणायची. नाही आणल्याच्या नंतर उद्यापासून तुम्हाला प्रसाद मिळणार आहे. काय मिळणार आहे? मोठे बंधू. इंटरनेट माझा मित्र बघा त्या कोपऱ्यात लिहिलेलं आहे. इंटरनेट हा तर त्याच्यामध्ये काय सांगितलंय? कांजिण्या, चिकन पॉक्स या रोगाची माहिती, काही लक्षणे व उपाय शोधा. ते तुम्हाला शोधायचे. चिकन पॉक्स, कांजिण्या. आणि दुसरं अधिक माहिती कोणती घ्यायची तुम्हाला? तर पल्स पोलिओ अभियान WHO वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन. WHO चा फुल फॉर्म तुम्हाला आला पाहिजे. WHO त्याचा फुल फॉर्म आला पाहिजे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन. म्हणा बरं. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन. W म्हणजे वर्ल्ड. ORLD. H म्हणजे हेल्थ. HELT. इकट करतात नाही नाही. L हेल्थ.
HEALT TH EH हां बस नाही ई नाही बस एवढंच आहे. एवढा कट करू आपण त्याच्यात पुन्हा. हां तर ऑर्गनायझेशन स्पेलिंग सांगा. ORGA ORGA AN ऑर्गनायझेशन NI G G ZA Z G कट करते ZA टाका. ऑर्गनायझेशन THI ZA THITION ओके. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन. हेल्थ ऑर्गनायझेशन. लिहून घ्या. पुस्तकामध्ये चित्र बघा रे. लिहून घ्या साईडला वहीत लिहून घ्या. आता ते कोपऱ्यामधलं एक चित्र आहे. हे बघा हे चित्र तुझ्याकडे आहे म्हणाले का पुस्तक? नाही माझं. घ्या दे. मोबाईल मध्ये बघतो. तर त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे? चित्रावरून काय लक्षात येते तुम्हाला? डेंगू होण्याचे का ते होतं ना डेंगू हा डेंगू कशाने पसरतो? त्याच्यामध्ये काय दिलंय? भिंतीवर शेवाळ दाटलेलं दाखवलंय. तो मच्छर दाखवलाय एक. कचरा कुंडी दाखवली, कचरा टाकलेले दाखवलंय, बादली सडलेली दाखवले, गाडीचं टायर सडलेलं दाखवलंय, पाणी पाणी खराब झालेलं आहे ते. म्हणजे याच्यामध्ये काय नेमकं? परिसर अस्वच्छता. म्हणजे त्याच्यामध्ये स्वच्छ काहीतरी दिसतंय का? नाही. म्हणून काय दिले त्यांनी? परिसर अस्वच्छता. मग याच्यामुळे काय होतंय? कुठला आजार पसरतो तसं झालं असेल तर? डेंगू. डेंगू. अशा वस्तू तुम्हाला कुठं कुठं आढळतात बरं? जे तुम्हाला चित्रात दाखवल्या तशा सांगा. कचरा अजून आणि हे भिंतींवर पण असतात. त्या भिंतींवर काय आहे? शेवाळ. बरं हे जर असं दिसलं तुम्हाला तर तिथनं तुम्हाला काय वाटतंय की कुठला आजार पसरेल? लवकरात लवकर पसरणारा आजार कुठला आहे अशा चित्राच्या ह्याच्यावरून? हो पण कोणता आजार होईल? डेंगू होईल, कावीळ होईल, चिकनगुनिया होईल, कुठला होईल? सर्दी होईल, ताप येईल, खोकला येईल, काय होईल? आपण शिकलेल्या आजारानुसार कुठला आजार होईल? अजून सगळ्यात जास्त महत्वाची आणि दाट शक्यता असते तर ती म्हणजे डेंग्यूची. बरं तुमच्या शाळेमध्ये स्वच्छ हात धुण्याचा उपक्रम राबवला जातो का नाही? उपक्रम म्हणजे हात धुवायचं नाही असं सांगतात. हा असं सांगतात. सांगितलं काय काय सांगितलं? कसं धुवायला सांगितलं? बघा असं धुवायचं, मग हे असं आणि असं. इकडे उभा टाक इकडे एकदा आणि कसे हात धुवायचे ते सांग सगळ्यांना. माहिती ना? युट्यूबला दिसणार आहे. एक असं पण सांग. हे बघा तुम्हाला स्टेप सांगतो हात धुवायच्या. सगळ्यात पहिल्यांदा आपल्या हाताचे जे फुल शर्ट जर असेल स्लीव मागे सारायच्या सुरुवातीला. हँड सॅनिटायझर हँड वॉश असेल तिथे तर हँड वॉश घेतल्यानंतर पहिल्यांदा हँड वॉश कुठल्या हातावर घेता तुम्ही? उजव्या घेता की डावा घेता? राईट हँडला. राईटला घ्या किंवा लेफ्टला घ्या. घेतल्यानंतर सुरुवातीला पूर्ण असा रब करायचा. कसा करायचा? पूर्ण. त्याच्यानंतर दुसरी स्टेप कुठली? तर हे जे सांधे तुमच्या बोटांच्या याच्यामधनं असे हात धुता आले पाहिजे. ही स्टेप. ही कुठली स्टेप झाली?
दुसरी स्टेप झाली. त्याच्यानंतर काय करायचं, हे आपले नख आहेत, त्याच्यानंतर हे असे पूर्ण असे हे करायचे इकडं, हे असे पूर्ण केल्यानंतर हे आपले पाचीला पाची बोट ह्या हाताच्या तळव्यावर घासायचे, नंतरचे ह्या हाताच्या तळव्यावर घासायचे. हे किती झाले? स्टेप 3. हे इथलं राहिलं फक्त आपलं. मग त्याच्यानंतर काय करायचं, हे इथलं हा भाग, ह्या दोन्ही अंगठा आणि ही अंगठ्याच्या बाजूच्या बोटातली साईड जे आहे त्यातलं असं करायचं. त्याच्यानंतर मग असा कुठल्या किती स्टेप झाल्या या? 4 स्टेप. आणि त्याच्यानंतर मग पाणी टाकून घ्यायचं हातावर, म्हणजे नळ चालू असतो, आपल्याला काही पाणी ओतायचं नसते, मग काय करायचं. आणि त्याच्यानंतर मग कसे करायचे, हात असे ठेवायचे, असे झटकायचे. हे काय करायचं, जेवण्याच्या अगोदरची पद्धत. आणि जेवल्याच्या नंतर तेवढं जास्त वेळ हात धुवायची गरज नाही. जेवण्याच्या अगोदर ह्या स्टेपनं हात धुवायचे, जेवल्यानंतर धुवले तर अजून चांगलं. ओके. पावसाळ्यात पाणी उकळून का प्यावे, कोण सांगते? जंतू असते बिमार पडू नये हे तर सगळ्यात मोठं कारण आहे. कुठल्याही आजाराला तुम्ही काही म्हणले की बिमार पडू नये म्हणून करणे असं म्हणू शकतात, आजारी होऊ नये. तू जर असं बिमार पडू नये परीक्षेमध्ये लिहिलास तर तुला ते मार्क देणार नाही. तिथं शास्त्रीय भाषेमध्ये लिहिलं पाहिजे. विज्ञान पुस्तकामध्ये तुला बिमार शब्द दिसला का? दिसला का? आपलं मराठी भाषा चालू आहे ना, मराठी भाषेमध्ये आजारी पडू नये किंवा रोग होऊ नये असा शब्द वापरायचा. बिमार हा शब्द जर तू वापरलास तर ते तुला असं मार्क देणार नाही तुझे. ओके. आणि लक्षात, नेक्स्ट टाइम बिमार म्हणायचं नाही, काय म्हणायचं? आजारी म्हणायचं. ओके. काय सार्थक, झोप झाली का नाही? वैयक्तिक स्वच्छता कशी पाळता येते? तुम्ही सांगायचे हे प्रश्न सगळे, तुम्ही तुमच्याकडून उत्तर आले पाहिजे. वैयक्तिक स्वच्छता कशी पाळता येते म्हणजे तुम्ही कसं राहिलं पाहिजे? असे नख वाढवले पाहिजे ना, असे 10 फूट लांब नख वाढवायचे, असे केस वाढवायचे. किती किती केस वाढवायचे? असे कमरेपर्यंत खाली येईपर्यंत केस वाढवायचे ना. केस वाढवायचे किती तेच सांगतोय मी. अस्वच्छ राहायचं कसं, स्वच्छ कसं राहायचं आपलं मी सांगते. चालू आहे. हा, मी माझं सांगणार, वाढवायची नाही, केस वाढवायची नाही. अजून 4 दिवस दात नाही घासायचे, हा ना. सकाळी उठलं आंघोळ करायचं. अजून दात घासताना फक्त असं केलं की झालं, संपलं. दात घासण्याच्या दात घासण्याच्या 3 स्टेप आहेत. आता मी तुम्हाला त्या स्टेप दाखवतो उद्या ब्रश आणून. नाही, 2 स्टेप माहिती, तिसरी स्टेप नाही माहित मला. ब्रश जो असतो तो ब्रश जनरली काय करता तुम्ही सगळे, असा आणि असा एकच. तसं नाही करायचं, तर तो ब्रश असं दात घासायचे, परत वरनं खाली यायचं असं, परत पूर्ण पूर्ण जेवढे दाताचा भाग आहे तिथपर्यंत आपला ब्रश हा फिरला पाहिजे. त्याच्यानंतर जिभेवर पण ब्रश हा फिरला पाहिजे. तर वैयक्तिक स्वच्छता कशी पाळायची? तर मी सांगितली तशी पाळायची का? नाही. तर काय करायचं, रोज सकाळी 6 वाजता उठायचं. किती वाजता? 6 वाजता उठायचं. आणि गार्डनला जायचं. उठल्यानंतर व्यायाम करायचा, ब्रश करायचा, आंघोळ करायची, आणि मग सगळ्यात महत्वाचं म्हणजे अभ्यास करायचा. दर आठवड्याला नख कापायची आणि दर महिन्याला केस कापायची. एका आठवड्यामध्ये हाताची नख बोटाची कापली पाहिजे, वाढो किंवा न वाढो. माझी नाही वाढली ते मी कापतो. आणि 1 महिना झाल्यानंतर केस कापले पाहिजे. तर आता आपल्याला शिकायचे काय? डेंगू शिकायचंय. काय शिकायचंय? डेंगू काय?
आपण मच्छरांच्या अंडी वगैरे बघितले ना. हा सर हम्म? मच्छरांच्या अंडी वगैरे. पेन असं पेन असं जरा सर इंक सप्लाय व्हायला पाहिजे असं हां. जेव्हा एक तुम्ही एक्सप्लेन करता ना तेव्हा ते तसं जरा दुसरं ब्ल्यू आहे ते ब्ल्यू. नाही फक्त तेवढं नावच लिहायचं, डेंगू नावच लिहायचं, बाकी काय लिहायचं नाही. तर डेंगू रोग हा कशामुळे होतो कुणाला माहिती आहे? नो. डेंगू झालं कोणाला? झालाय का कुणाला? मच्छर नाही. चावलेले होते ना. मच्छर चावले. तर डेंगू हा आपल्याला आता शिकायचा आहे. साठलेल्या पाण्यात डास अंडी घालतात आणि त्यांच्या वाढीस पोषक वातावरण निर्माण होऊन त्यांची संख्या वाढते. डासांच्या विविध प्रजाती वेगवेगळे रोग पसरवतात. त्यापैकी एडिस इजिप्ती प्रकारच्या डासामार्फत डेंगू हा संसर्गजन्य रोग पसरतो. तर त्याच्यामध्ये जी जात आहे सगळ्यात जास्त त्याचं नाव काय? एडिस. एडिस इजिप्ती. हे तुम्हाला रिकाम्या जागेमध्ये शब्द भरता आला पाहिजे. तो येणार. आता जे साठलेलं पाणी असतं तलावातलं, ओढ्यातलं, नाले, नद्या, अजून घराच्या बाजूला जे डबके असतात छोटे छोटे, किंवा रस्त्यात खड्डे पडलेले असते, पाऊस पडला, पावसामुळे त्या खड्ड्यामध्ये पाणी साठलं, प्रत्येक ठिकाणी किंवा आपल्या घराच्या समोर किंवा बाल्कनीमध्ये जिथे एखादा खड्डा पडलेला आहे असा छोटा घराच्या अंगणामध्ये जाताना बाहेर नाही असं छोटे मोठे खड्डे असतातच ना. तर मग त्या खड्ड्यामध्ये जे पाणी साचतंय तशा पाण्यामध्ये काय करतात हे डास अंडी घालतात. मग त्या अंडी घातल्यानंतर काय होतं त्यांना ते वातावरण पूरक वातावरण असतं तसं. तर त्या वातावरणामध्ये त्यांचं प्रमाण जे आहे ते अंडी घालण्याचं हे वाढत जातं आणि मग ते वाढलेलं प्रमाण अजून जास्त वाढत जातं. आणि नंतर त्याचे काय तयार होतात तर डास तयार होतात. आणि ते डास काय करतात सगळीकडे सगळ्यांच्या घरी जाऊन सगळ्या माणसांचा पाहुणचार करतात. म्हणजे त्यांना काय करतात चावतात. चावल्यानंतर काय होतंय डेंगू. डेंगू सगळ्यात सोपा रोग आहे. कसा रोग आहे? सोपा. परीक्षेत लिहायला डेंगू हा कशामुळे होतो म्हणलं की काय म्हणायचं? डेंगू हा रोग एडिस इजिप्ती नाव लिहायचं. याच्यामुळं डेंगू हा रोग या मच्छरांच्या प्रजातीमुळे डेंगू हा लवकर पसरतो व इजिप्ती प्रकारच्या डासांमार्फत डेंगू हा संसर्गजन्य रोग पसरतो. हा आजार फ्लेवी व्हायरस या प्रकारात डेन 1 ते 4 या विषाणूमुळे होतो. विषाणूचं नाव काय याच्यामध्ये? फ्लेवी व्हायरस. कुठला व्हायरस? फ्लेवी व्हायरस. व्हायरसचे नाव लक्षात ठेवायचे रे पोरो. दुसरे काय लक्षात राहू द्या नाही तर नाही राहू द्या. फ्लेवी व्हायरस सगळे व्हायरस लक्षात ठेवायचे. कारण हेच व्हायरस तुम्हाला आजारी पडतात. काय करतात? हेच व्हायरस आजारी पडतात. हा आजार होण्याचं कारण असतं ह्या व्हायरस मुळे. म्हणून यायला विसरायचं नाही का वाच. यायला ध्यानातच ठेवायचं. डेंगूचा मच्छर बघते. सगळेच मच्छर डेंगूचे असतात.
सगळेच मच्छर चावल्यानंतर डेंगू होतो. पण त्याच्यामध्ये काही प्रकार असतात. जसं की आपले माणसं आहेत, सगळे माणसंच आहेत, पण माणसामध्ये वेगवेगळे प्रकार आहेत. म्हणजे वेगवेगळे प्रकार म्हणजे काय येतं, फक्त म्हणजे त्यांचे आता आपल्या माणसामध्ये काय असतं, पद असतात वेगवेगळे, नोकरी, कोण हे करतं, कोण ते करतं, कोण ते करतं. जसे की कोण पोलीस आहे, कोणी आर्मी, कोणी हे. मग आता त्यांची त्यांची पॉवर कशी राहते, वेगवेगळी राहते. सगळ्यांचे पैसे कसे असतात, वेगवेगळे असतात. सगळ्यांचं अस्तित्व कसं असतं, वेगवेगळं असतं. तसंच प्राण्यांमध्ये पण काय असतं, त्यांच्या प्रजाती वेगवेगळ्या आहेत. तसं त्यांच्या प्रजाती वेगळ्या असल्यामुळं त्यांच्याकडची जी पॉवर आहे ती काय असणार, वेगवेगळी असणार. म्हणून ते एक सांगितलेली ही एडिस इजिप्टी नावाची प्रजाती ती काय करते, सगळ्यात जास्त डेंगूचं पसरण्याचं काम ती करत असते. आणि सगळे जनरली जे आजार आहेत, सगळे व्हायरस असतील किंवा दुसरे हे असतील, तर त्यांच्यामध्ये जे मादी असते, ते मादीच हे आजार घडवून आणत असते. रोग जो होतो तर तो अशा जे व्हायरस आहेत त्यांच्या मादीमुळे होतो. कशामुळं, आता ह्याची लक्षणं काय आहेत डेंगूची, तीव्र ताप, तीव्र डोकेदुखी, उलट्या होणे, काय काय, तीव्र ताप, तीव्र डोकेदुखी, उलट्या होणे, सर्वात महत्वाचे म्हणजे डोळ्यांच्या खोबणी दुखणे. हे इथं दुखतं कुठं, हा सगळ्यात जास्त डोळ्यांच्या खोबणी दुखणे, रक्तातील रक्तबिंबिका प्लेटलेट यांचे प्रमाण कमी होणे, त्यामुळे शरीरांतर्गत रक्तस्राव होणे. म्हणजे काय होतं, रक्तबिंबिका माहिती तुम्हाला, प्लेटलेट, तर त्या प्लेटलेटचं प्रमाण जे आहे ते कमी होतं. कशामध्ये, डेंगू मध्ये. आणि त्याचं प्लेटलेटचं प्रमाण कमी झाल्यामुळं तुमच्या शरीरांतर्गत प्लेटलेट हे एक अशा प्रकारचे आपल्या शरीरामध्ये असतात, त्याला प्लेटलेट म्हणायचं. तर त्याला आपल्या मराठी भाषेमध्ये, आपल्या विज्ञानमध्ये काय नाव दिलेलं आहे, रक्तबिंबिका. शरीरामध्ये आपल्या सेल, प्लेटलेट, त्याच्यामध्ये सेल मध्ये कुठले प्रकार येतात, WBC, RBC आणि हे प्लेटलेट. प्लेटलेटचे प्रकार आणि त्याच्यामध्ये जे आहेत ना सेलचे प्रकार आहेत ते सगळे, म्हणजे ते एक प्रकारची पेशी आहे. पेशी माहिती, तसंच येते तुम्हाला पूर्ण प्लेटलेट्स काय आहे ते जस जसं पुढे जातात तस तसं येईल. आता जर मी तुम्हाला ते सांगत बसलो तर ते तुम्ही जे मागचं शिकायला ते बी विसरून जातात. मग तुम्ही त्याचा विचार करत बसता. हा, मग त्या धड्यामध्ये तुम्हाला ते व्यवस्थित शिकवता येईल. बरोबर. आता नेमकं कळालं प्लेटलेट म्हणजे काय, एवढंच लक्षात ठेवायचं. फक्त तुम्हाला परीक्षेमध्ये नाव लिहायचंय, ते काय आहे ते लिहायची गरज नाही, बाकीचं त्याचं विश्लेषण करायची गरज नाही.